महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर चोपडा येथील भाजीपाला मार्केटमध्ये उपवासाच्या साहित्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री सुरू झाली आहे. बटाटे आणि साकरू म्हणजेच रताळू यांच्या गाड्यांनी बाजारपेठ गजबजून गेली आहे. महाशिवरात्रीला उपवास करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने फराळासाठी लागणारे राजगिरा लाडू, खजूर यांसह बटाटे व रताळू यांची मागणी वाढलेली दिसून येत आहे. यंदा महाशिवरात्री आणि चोपड्याचा आठवडे बाजार एकाच दिवशी आल्याने ग्राहकांची गर्दी अधिकच वाढली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर माल बाजारात दाखल केला आहे. सध्या भाजीपाला मार्केटमध्ये बटाटे प्रति किलो सुमारे 20 रुपये तर रताळू प्रति किलो 50 रुपये दराने विक्री होत असल्याचे चित्र आहे. उपवासासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची सकाळपासूनच बाजारात लगबग पाहायला मिळत आहे. शिवरात्री आहे, उपवासाचे बटाटे आणलेले आहे. 20 रुपये किलो बटाटे आहे. माल पूर्ण फ्रेश आहे. आवक जास्त आहे का यावर? जास्त आहे आवक, त्यामुळे भाव कमी आहे. यामुळे भाव कमी आहे. अच्छा, काय नाव भाऊ? शुभम महाजन. त्याच्यानंतर आता दुपारी जर माल कमी झाला तर आवक भाव वाढू शकतो. काय नाव आहे आपलं? महाशिवरात्रीमुळे 50-60 किलो विकले जात आहे. बटाटे का भाव चालू आहे? 20 रुपये किलो. भाव अजून कमी होतील का? भाव काही कमी होणार नाही. आजच्याच बाबतीत 2 दिवस शिवरात्रीमुळे कमी भाव भेटतील तुम्हाला बटाटे. मग नंतर 25-26 आवक मार्केटमध्ये कशी आहे? आवक फुल वाढलेली, त्यामुळे भाव यावं उतरलेलं कमी आहे. म्हणजे जे घेणारे आहेत त्यांना सोयीस्कर पडेल. घेणाऱ्यांना आवक जास्त पाण्यामुळे. अच्छा अच्छा, काय नाव दादा आपलं? किरण